प्रॉब्लेम सेट 4 त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. काही क्वेश्चन दिलेले आहे त्यासाठी आपल्याला करेक्ट ऑप्शन कोणतं असणार ते चूज करायचं. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट, द नंबर ऑफ टँजंट दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन दिस सर्कल इज. सो नंबर ऑफ एक सर्कल आहे, या सर्कलवरच्या एका पॉईंटमधून सर्कलला किती टँजंट आपण ड्रॉ करू शकतो हा क्वेश्चन विचारलेला आहे. द नंबर ऑफ टँजंट दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल, नंबर ऑफ टँजंट की जे आपण सर्कलला ड्रॉ करू शकतो ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल. एक सिंगल पॉईंट, एका सिंगल पॉईंटमधून सर्कलला आपण किती टँजंट ड्रॉ करू शकतो याचं आपल्याला आन्सर आपल्याला माहिती की सर्कलला एका सिंगल पॉईंटमध्ये फक्त एक सिंगलच टँजंट आपण ड्रॉ करू शकतो. कारण टँजंटची प्रॉपर्टी काय असते, टँजंट म्हणजे अशी लाईन जी सर्कलच्या फक्त एका पॉईंटमधून पास करते. हा पॉईंट यामधून एक टँजंट पास होईल, ह्या पॉईंटमधून एक टँजंट पास होईल, ह्या पॉईंटमधून एक टँजंट पास होईल. एका सिंगल पॉईंटमधून फक्त एकच टँजंट पास होऊ शकतो. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज 1. सो ओनली वन टँजंट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन दी सर्कल. ठीक आहे, क्लिअर आहे फर्स्ट. त्यानंतर सेकंड, द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड इट. सर्कल आहे, सर्कलच्या बाहेर जर आउटसाइड एरियामध्ये जर एखादा पॉईंट असेल तर याच्यापासून आपण मॅक्झिमम किती टँजंट ड्रॉ करू शकतो, जास्तीत जास्त किती टँजंट ड्रॉ करू शकतो याचं सुद्धा आपल्याला रिझन माहिती. सर्कल चॅप्टरमध्ये आपण ही प्रॉपर्टी पण बघितली, ही सुद्धा प्रॉपर्टी आपण सर्कल चॅप्टरमध्येच बघितलेली आहे. सर्कलच्या आउटसाइड असणाऱ्या एका पॉईंटमधून आपण सर्कलला मॅक्झिमम 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. सो याचा आन्सर काय, मॅक्झिमम 2. दॅट इज मॅक्झिमम 2 टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड इट. ठीक आहे. नाव थर्ड, ट्रँगल ABC इज सिमिलर टू ट्रँगल PQR. 2 ट्रँगल सिमिलर दिलेले आहे, ट्रँगल ABC आणि दुसरा आहे ट्रँगल PQR. 2 सिमिलर ट्रँगल आहे. त्यानंतर AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5 हे कंडिशन दिलेली आहे. AB अपॉन PQ इज इक्वल टू 7/5 आणि विचारलेलं आहे. देन आपल्याला साइजेस विचारलं आहे, कोणता ट्रँगल मोठा आहे. ट्रँगल ABC इज बिगर, ट्रँगल PQR इज बिगर, बोथ ट्रँगल्स विल बी इक्वल, कॅन नॉट बी डिसाइडेड. तर आपल्याला यामध्ये मोठा छोटा काय रिलेशन आहे ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. हे आपण थेरीमध्ये बघितलं आहे. हे 2 ट्रँगल सिमिलर आपल्याला दिलेले आहे. ट्रँगल सिमिलर आहे म्हणजे ज्या साईड्स आहेत त्या प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. त्यामध्ये एक साईड आपली घेतलेली आहे, एक साईड पहिल्या ट्रँगलची AB, दुसऱ्या ट्रँगलची साईड PQ. याचा रेशो आहे 7/5. AB अपॉन PQ इक्वल टू 7/5. याचा अर्थ काय, AB मे बी 7 सेंटीमीटर होती आणि PQ होती 5 सेंटीमीटर. त्यामुळे त्याचा रेशो झाला 7/5. असं असू शकतं की AB आहे लेट से 14 सेंटीमीटर आणि PQ आहे 10 सेंटीमीटर. किंवा असंही असू शकतो AB आहे 3.5 सेंटीमीटर आणि PQ आहे 2.5 सेंटीमीटर. असं काय हाफ केलं आहे मी दोघांचं, कारण हे काय होणार 35/25 म्हणजेच काय 7/5. सो हा एक रेशो पॉसिबल आहे, हा एक रेशो पॉसिबल, हा एक रेशो पॉसिबल, असे मल्टिपल रेशोज पॉसिबल आहे. रेशोज दिलेले, एक्झॅक्ट व्हॅल्यू दिलेला नाही आहे. मग आता आपल्याला विचारलं की यामध्ये कोणता ट्रँगल मोठा असणार आहे. तर ऑब्व्हियस आहे, या केसमध्ये ABची साईड 7 सेंटीमीटर आहे, PQची 5 सेंटीमीटर, इथे 14 आहे, इथे 10 आहे, इथे 3.5, इथे 2.5. तर प्रत्येक केसमध्ये न्यूमरेटर मोठा आहे. म्हणजेच काय, पहिल्या ट्रँगलची जी साईड आहे ती मोठी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सिमिलर ट्रँगल असतात त्यावेळेस ज्या सगळ्या साईड्स असतात त्या प्रोपोर्शनमध्ये असतात. त्यामुळे जर AB मोठी आहे तर BC सुद्धा QRपेक्षा मोठी असणार आहे, AC सुद्धा PRपेक्षा मोठी असणार आहे. म्हणजेच काय, AB साईड मोठी आहे, म्हणजेच हा जो ट्रँगल आहे ओव्हरऑल याच्या तिन्ही साईड मोठ्या आहे. त्यामुळे ABC हा ट्रँगल मोठा आहे. एवढा सुद्धा विचार करण्याची गरज नाही. सरळ बघा, AB अपॉन PQ 7/5 आहे, ABच्या समोर 7 आहे, PQच्या समोर 5 आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की AB साईड मोठी आहे, AB साईड मोठी आहे, म्हणजेच याचा करस्पॉन्डिंग ट्रँगल कोणता, ट्रँगल ABC. ट्रँगल ABC इज बिगर. सो आन्सर इज ऑप्शन A, ट्रँगल ABC इज बिगर. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होते. आता पुढचे जे क्वेश्चन आहे ते सगळे कन्स्ट्रक्शनचे, त्यामुळे याचं सोल्युशन आपण डिरेक्टली पेन पेपर मेथडचं यूज करून बघूया. सेकंड क्वेश्चन, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर. एक सर्कल ड्रॉ करायचं ज्याचं सेंटर आहे O आणि ज्याची रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. टेक पॉईंट P ॲट अ डिस्टन्स 5.7 सेंटीमीटर फ्रॉम दी सेंटर. त्यानंतर एक पॉईंट P आपल्याला असा घ्यायचा की जो सर्कलच्या सेंटरपासून डिस्टन्सवर असेल 5.7 सेंटीमीटर. आता रेडियस आहे 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 5.7 सेंटीमीटर. म्हणजेच काय, ऑब्व्हियस आहे की पॉईंट सर्कलच्या आउटसाईड लाय करणार आहे. सो P पॉईंटचं लोकेशन कुठे असेल, सर्कलच्या बाहेर किंवा सर्कलच्या एक्सटेरियर रिजनमध्ये. टेक पॉईंट P ॲट अ डिस्टन्स 5.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. ड्रॉ टँजंट्स टू सर्कल फ्रॉम पॉईंट P. त्यानंतर ह्या पॉईंट P पासून आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे आहे. सो ही कोणती केस झाली, ज्या केसमध्ये आपण सर्कलच्या एक्सटेरियर रिजनमध्ये किंवा सर्कलच्या आउटसाईडमध्ये असणाऱ्या एका पॉईंटवरून सर्कलला टँजंट ड्रॉ करतो ते कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की सर्कलच्या बाहेर असणाऱ्या पॉईंटमध्ये आपण सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. सो सोल्युशनसाठी सगळ्यात आधी आपण काय करणार, एक रफ डायग्राम ड्रॉ करणार. त्यासाठी एक सर्कल इथे घेतलेला आहे ज्याचं सेंटर आहे O. रेडियस सांगितली होती 3.5 सेंटीमीटर, तर रेडियस सुद्धा इथे दाखवलेली आहे. लेट से जो पॉईंट सर्कलच्या बाहेर असणार आहे तो पॉईंट आहे पॉईंट P.
आता आपल्याला पीचं डिस्टन्स सांगितलं आहे सर्कलच्या सेंटरपासून 5.7 सेंटीमीटर. सो तो पॉईंट इथे असेल कुठेही असू शकतो. तर कुठेही तुम्ही एक पॉईंट 5.7 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती मार्क करू शकता. तर मी असं कन्सिडर करते की तो पॉईंट इथे आहे, म्हणजे हा आहे पॉईंट पी. आणि हे जे डिस्टन्स असणार आहे सर्कलच्या सेंटरपासून या पॉईंट पीचं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती दिलेलं आहे 5.7 सेंटीमीटर. ठीक आहे, दिस डिस्टन्स इज 5.7 सेंटीमीटर. आता आपल्याला काय सांगितलं की हा जो एक्सटर्नल पॉईंट आहे या पॉईंटमधून आपल्याला ड्रॉ करायचे आहे 2 टँजंट. सो एक्सटर्नल पॉईंट आहे त्यामुळे इथून आपण 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. तर ह्या 2 टँजंटचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. सो एक टँजंट अशी असेल आणि सेकंड टँजंट अशी असणार आहे. ठीक आहे, लेट्स से हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण बोलू क्यू आणि हा पॉईंट बोलू आपण आर. म्हणजेच काय पी आर आणि पी क्यू या 2 टँजंट असणार आहेत फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट पी. तर हे कन्स्ट्रक्शन आपल्याला आता करायचं आहे. ठीक आहे, आता याच्या स्टेप्स आपल्याला माहिती आहे, आपण याची थेरीसुद्धा डिस्कस केलेली आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, आपल्याला ड्रॉ करावं लागणार एक सर्कल ड्रॉ करायचा 3.5 सेंटीमीटर रेडियस घेऊन. त्यानंतर इथे सर्कलच्या आउटसाईड 5.7 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे पॉईंट पी. पॉईंट पी सुद्धा आपण मार्क करू शकतो. त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला ह्या अशा टँजंट ड्रॉ करायचे असतात त्या केसमध्ये आपण काय कन्सिडर करतो, आपण असा एक सर्कल कन्सिडर करतो की ज्या सर्कलचे डायमीटर असणार आहे हा जो एक्सटर्नल पॉईंट आणि हा जो सेंटर आहे यांना जॉईन करणारी लाईन. जशी ह्या केसमध्ये ओपी ज्या सर्कलचे डायमीटर असेल तो सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आणि तो सर्कल या सर्कलला जिथे कुठे इंटरसेक्ट करेल त्याचे 2 पॉईंट असणार आहे. ते 2 पॉईंट असणार पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टँजंट, म्हणजेच काय पॉईंट क्यू आणि पॉईंट आर. ठीक आहे, सो आपण त्यासाठी काय करतो, ही डायमीटर आहे, डायमीटर कन्सिडर करून आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो त्यासाठी आपल्याला लागणार आहे रेडियस आपण कशी फाईंड करणार, एवढी टोटल डायमीटर आहे ह्या लाईनचा किंवा ह्या लाईन सेगमेंटचा आपल्याला याची ही जी लेंथ आहे ही लेंथ टोटल डायमीटर आहे. जर मला रेडियस पाहिजे असेल तर मला काय पाहिजे, याचा मिड पॉईंट पाहिजे. म्हणजे मला ह्या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट फाईंड करायचा आहे. मिड पॉईंट फाईंड करण्यासाठी आपण काय ड्रॉ करणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तो सगळ्यात आधी आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा, ओपी जॉईन करायचा, याची परपेंडिक्युलर बायसेक्टर फाईंड करायची. त्याच्यात मला ओपीचा मिड पॉईंट मिळेल. हा मिड पॉईंट आणि ओ एवढं सेंटर कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ करायचा. हा सर्कल या ग्रीन सर्कलला जिथे कुठे इंटरसेक्ट करेल ते 2 पॉईंट असणार पॉईंट क्यू अँड आर. पीला क्यूशी जॉईन करायचं, पीला आरशी जॉईन करायचं, त्याहून आपल्याला मिळणार आहे 2 टँजंट. ओके, सो सोल्युशन सगळ्यात आधी आपण ड्रॉ करणार एक सर्कल रेडियस 3.5 सेंटीमीटर. कंपासमध्ये 3.5 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलं. एक सर्कल आपण ड्रॉ करणार. आहे सर्कलचा सेंटर ओ. ठीक आहे, हे असणार आहे रेडियस. आता आपल्याला सर्कलच्या सेंटरपासून 5.7 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक पॉईंट मार्क करायचा आहे. हा पॉईंट सपोज मी इथेच मार्क करते. 5.7 म्हणजे पॉईंट असेल इथे. ठीक आहे, हा पॉईंट आहे पॉईंट पी. ही आहे रेडियस एवढे डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर आणि हे असणार आहे डिस्टन्स 5.7 सेंटीमीटर. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, रेडियस फाईंड करायची आहे दुसऱ्या सर्कलची. सो त्यासाठी ही असणार आहे डायमीटर. याचा मला मिड पॉईंट फाईंड करायचा. सो त्यासाठी मी फाईंड करणार परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर ह्या लाईनचा आपण कसं ड्रॉ करणार, ओ पॉईंटवरती कंपास ठेवणार, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा. त्यानंतर आर्क मार्क करायचा. डिस्टन्स आपल्याला चेंज करायचं नाही. त्यानंतर पीवरती ठेवणार मी कंपास आणि अजून एक आर्क मार्क करणार. ह्याचे 2 इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे, याला मला करायचं आहे जॉईंट. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट, या 2 पॉईंटमधून पास होणारी जी लाईन असणार आहे ती लाईन असणार आहे ओपीचं मिड पॉईंट. हा मिळाला मला मिड पॉईंट, याला सपोज मी बोलते एम. आता नेक्स्ट स्टेप काय, ओ एम एवढं डिस्टन्स घ्यायचं. ओ एम कारण काय असणार रेडियस. सो मला सर्कल ड्रॉ करायचं आहे, मी एवढं रेडियस एवढं डिस्टन्स घेणार आणि त्यानंतर इथे जिथे कुठे ह्या सर्कलला इंटरसेक्ट करेल इथे आणि हा पॉईंट, हे जे 2 पॉईंट आहे हे असणार आहे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट. तुम्ही सर्कल हे ड्रॉ करू शकता किंवा जस्ट 2 आर्कसुद्धा मार्क करू शकता. हा असणार आहे पॉईंट क्यू आणि हा असणार आहे पॉईंट आर. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप पी आणि क्यू जॉईन करायचा, पी आणि आर जॉईन करायचा. सो पी क्यू ही एक टँजंट असेल, पी आर ही एक टँजंट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्सटर्नल पॉईंटमधून सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करता येणार आहे. तर यामध्ये आपण मेन्शन करू शकतो क्यू अँड आर बी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट of 2 tangents
PQ and PR. Question number 3. Draw any circle, take any point A on it and construct tangent at A without using center of circle. क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायला सांगितलं आहे, त्यानंतर त्याची रेडियस किंवा काही इन्फॉर्मेशन दिलं नाही, त्यामुळे कोणत्या एका रेडियसचा सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. त्या सर्कलवरती एक पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंट ए, आणि त्यानंतर आपल्याला पॉईंट ए मधून सर्कलला एक टँजंट ड्रॉ करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्कलच्या सेंटरचा यूज करायचा नाही. सर्कलला टँजंट ड्रॉ करण्याची जी आपण प्रोसिजर बघितली त्यामध्ये सेकंड प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे की ज्यामध्ये आपण टँजंट ड्रॉ करतो विदाउट यूज ऑफ सेंटर ऑफ सर्कल, आणि त्यासाठी आपण यूज करतो टँजंट सेकंड थेरम. सो सोल्युशनसाठी सगळ्यात आधी आपण ड्रॉ करूया एक रफ फिगर. सोल्युशन फॉर क्वेश्चन 3. सो आपल्याला सांगितलं एक सर्कल ड्रॉ करायचं आहे, त्यानंतर सर्कलवरती एक पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंट ए. या पॉईंटमधून मला सर्कलला टँजंट ड्रॉ करायची. सपोज तो पॉईंट आहे इथे, अशी मला टँजंट ड्रॉ करायची आहे. यासाठी आपण सर्कलच्या सेंटरचा यूज नाही करणार आहोत. सो लेट्स से ही टँजंट आहे, टँजंट एल किंवा लाईन एल. सर्कलच्या सेंटरचा यूज नाही करायचा, त्यासाठी आपण यूज करणार टँजंट सेकंड थेरम. सो टँजंट सेकंड थेरम यूज करण्यासाठी टँजंट तर ही असणार आहे सेकंड किंवा आपण कॉर्ड कन्सिडर करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, सगळ्यात आधी कॉर्ड ड्रॉ करावी लागणार आहे. हा जो पॉईंट ए आहे इथून पास होणारी कॉर्ड, लेट्स से अशी एक कॉर्ड आहे, हा पॉईंट आहे बी. ए बी ही कॉर्ड ड्रॉ करणार आपण. टँजंट सेकंड थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणतो, अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड और अँगल बिटवीन टँजंट अँड कॉर्ड, म्हणजे हा अँगल कशाशी इक्वल असतो, या अँगलमुळे इंटरसेप्ट झालेली आर्क आहे ही, याच्या ऑपोजिट आर्क आहे ही. सो या ऑपोजिट आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला जो अँगल असेल त्याच्याशी तो इक्वल असणार आहे. सो सपोज अँगल हा आहे इन्स्क्राईब झालेला, हा पॉईंट आहे सी, तर हा अँगल आणि हा अँगल सारखा असणार आहे. तर या प्रॉपर्टीचा यूज करून आपण टँजंट कन्स्ट्रक्ट करू शकतो. आठवते प्रोसिजर आपण प्रॅक्टिस सेटमध्ये या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. सो आपण लगेच आता कन्स्ट्रक्शनला सुरुवात करू. सगळ्यात आधी एक सर्कल ड्रॉ करायचं आहे, सर्कल ऑफ एनी रेडियस. सपोज असं एक सर्कल मी ड्रॉ केलं. सर्कलचा सेंटर आहे ओ. सेंटरची आपल्याला गरज पडणार नाही आहे तशी, सर्कलचा सेंटर आहे ओ. सर्कलवरचा एक पॉईंट घ्यायचा आहे, पॉईंट ए. ठीक आहे. आता या ए पॉईंटमधून अशी एक टँजंट आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो ए पॉईंट मी घेतला. आता मला नेक्स्ट स्टेप काय करावं लागणार, एक कॉर्ड मला कन्सिडर करावं लागणार आहे. अगेन कॉर्डसाठी सुद्धा आपण कोणत्याही एका मेजरचे कॉर्ड घेऊ शकतो, किंवा कॉर्ड म्हणजे काय, सर्कलवरच्या दोन पॉईंटला जॉईन करणारी लाईन. एक पॉईंट आहे ए, दुसरा पॉईंट तुम्ही कुठे घ्या. सपोज एक पॉईंट मी इथे घेते, हा पॉईंट आहे बी. ए बी ज्यावेळेस मी जॉईन करेल, किंवा हे दोन पॉईंट ज्यावेळेस मी जॉईन करेल त्यावेळेस मला मिळणार आहे कॉर्ड. ठीक आहे. ए आणि बी हे दोन पॉईंट ज्यावेळेस मी जॉईन करेल त्यावेळेस मला मिळणार आहे कॉर्ड. आता ही कॉर्ड आहे आणि इथून एक टँजंट ड्रॉ होणार आहे. याच्यामध्ये असणारा अँगल कशाशी इक्वल असतो, या आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल. सो कुठे एक पॉईंट मी घेणार, सपोज इथे एक पॉईंट घेतला मी सी. ठीक आहे. त्यामुळे या ऑपोजिट आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल कोणता असणार आहे, अँगल बी सी ए और ए सी बी. अँगल मी ड्रॉ करणार. बघा यामध्ये सुद्धा तुम्हाला अँगल काही मेजर करून घेण्याची गरज नाही. कुठे एक पॉईंट घ्या सी, कुठेही घ्या आणि बस अशा दोन लाईन जॉईन करा, त्यावर मला मिळेल अँगल ए सी बी. आता नेक्स्ट स्टेप काय करायची, हा अँगल आणि इथे फॉर्म होणारा अँगल सारखा असणार, म्हणून मला थोडक्यात काय करायचं आहे की इथे फॉर्म होणारा जो अँगल आहे तो मला ड्रॉ करायचा आहे, याच्याशी इक्वल असणार आहे. म्हणून म्हणजे मला इथे काय करावं लागणार आहे, या अँगलची जी व्हॅल्यू आहे एवढ्या व्हॅल्यूचा अँगल मला इथे ड्रॉ करायचा आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, अगेन सेम प्रोसिजर, कंपास घेणार आपण. त्यानंतर अंदाजे काही डिस्टन्स घेणार आणि एक आर्क अशी मार्क करणार. म्हणजे मला ह्या पॉईंटला ड्रॉ करायचं आहे. सो मी काय करणार, इथे अगेन डिस्टन्स मी चेंज केलेलं नाही, इथे मी कंपास ठेवणार आणि एक अशी आर्क मार्क करणार. ठीक आहे. सेम अँगल पाहिजे त्यासाठी मी काय करणार, हा पॉईंट आणि हा पॉईंट याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे एवढं डिस्टन्स घेणार कंपासमध्ये. हेच डिस्टन्स मी कशामध्ये घेणार, हा पॉईंट इथे ठेवणार मी कंपास आणि अशी एक आर्क मार्क करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट यामधून पास होणारी जी लाईन असेल ही लाईन असणार आहे टँजंट टू गिवन सर्कल. का, कारण हा अँगल आणि हा अँगल आपण सारखा दाखवलेला आहे. सो हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल सारखे आहे, म्हणजेच काय, ही जी रे असणार ही रे असणार आहे या दिलेल्या सर्कलची टँजंट. ठीक आहे. दिस इज लाईन एल. समजलं. तर अशा पद्धतीने आपल्याला विदाउट हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल टँजंट कन्स्ट्रक्ट करायचे आहे. सो दिस इज टँजंट लाईन एल. त्यानंतर ए बी इज कॉल्ड angle ACB is an inscribed angle. Question number 4.
ड्रॉ अ सर्कल ऑफ डायमीटर 6.4 सेंटीमीटर. एक सर्कल ड्रॉ करायचे, त्याचा डायमीटर दिलेला आहे, डायमीटर आहे 6.4 सेंटीमीटर. डायमीटर दिला म्हणजे रेडियस आपण फाईंड करणार 6.4/2 दॅट इज 3.2 सेंटीमीटर. सो आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचे की ज्याची रेडियस असणार 3.2 सेंटीमीटर. टेक अ पॉईंट आर ॲट अ डिस्टन्स इक्वल टू डायमीटर फ्रॉम द सेंटर. त्यानंतर डायमीटर एवढ्या डिस्टन्सवरती आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे आर, म्हणजेच काय 6.4 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल एक पॉईंट घ्यायचा आहे आर. आणि त्यानंतर ड्रॉ टँजंट फ्रॉम पॉईंट आर. तर ह्या आर पॉईंटमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. सो समजलं क्वेश्चन. सो थोडक्यात क्वेश्चन अगेन सेम आहे की सर्कलच्या बाहेरचा एक पॉईंट आहे, त्या पॉईंटमधून सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे. आपल्याला माहिती आहे की सर्कलच्या एक्सटर्नल पॉईंटमधून आपण सर्कलला 2 टँजंट ड्रॉ करू शकतो. सो रफ डायग्राम. एक सर्कलची रेडियस 3.2 सेंटीमीटर. कशी 3.2 सेंटीमीटर? सिन्स डायमीटर इज इक्वल टू 6.4 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस किती असणार आहे? डायमीटर बाय 2 6.4/2 दॅट इज इक्वल टू 3.2 सेंटीमीटर. ही असणार रेडियस. आपल्याला पॉईंट घ्यायचा ॲट अ डिस्टन्स ऑफ डायमीटर म्हणजे 6.4 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती सर्कलच्या सेंटरपासून. सपोज हा सेंटर आहे ओ. सो ह्या ओपासून 6.4 एवढ्या डिस्टन्सवरती सपोज मी हा एक पॉईंट कन्सिडर केला. लेट्स से हा पॉईंट आहे पॉईंट पी. ठीक आहे. आता ह्या पी पॉईंटपासून आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे आहे. म्हणजे एक टँजंट अशी असेल आणि दुसरी टँजंट असणार आहे अशी. अशा 2 टँजंट ड्रॉ करायचे. आपण असं बोलू ही जी टँजंट आहे हा कॉन्टॅक्ट आहे क्यू आणि हा पॉईंट आहे आर. तर आपल्याला पी क्यू आणि पी आर अशा 2 टँजंट ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. आणि हे डिस्टन्स आहे 6.4 सेंटीमीटर. अगेन सेम प्रोसिजर आपण फॉलो करणार. यामध्ये आपण काय करतो, सर्कलच्या एक्सटर्नल पॉईंटमधून ज्यावेळेस आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे असतात, सर्कल कन्स्ट्रक्ट करणार, एक्सटर्नल पॉईंट आणि सर्कलचा सेंटर जॉईन करणार. जसे या केसमध्ये आपण ओपी जॉईन करणार. त्यानंतर ओपी डायमीटर असणारा सर्कल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी मला लागणार आहे रेडियस म्हणजे ओपी ही जी लाईन सेगमेंट आहे याचा मिड पॉईंट लागणार आहे. तो मिड पॉईंट फाईंड करणार आपण. मिड पॉईंट आपण कसा फाईंड करणार? युझिंग परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो याची परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायची. तर मला मिड पॉईंट मिळेल. हा मिड पॉईंट आणि सर्कलचा सेंटर यांना जॉईन करणारी जी लाईन असेल दॅट विल बी रेडियस. त्यानंतर ती रेडियस कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ करायचा. हा सर्कल या ग्रीन सर्कलला जिथे कुठे इंटरसेक्ट करेल तो पॉईंट असणार पॉईंट क्यू आणि पॉईंट आर, म्हणजेच काय पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टँजंट. ओके. सो फर्स्ट स्टेप टू ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर. हा आहे सर्कलचा सेंटर आणि रेडियस आहे 3.2 सेंटीमीटर. आपण लगेच 6.4 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती एक लाईन मार्क करू. 6.4 हा आहे पॉईंट ओ. हा आहे पॉईंट, तो पॉईंट पी आहे, हा पॉईंट ओ आहे. एवढं टोटल जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे 6.4 सेंटीमीटर. आणि हा पॉईंट आहे लेट्स से याला मी बोलेल पॉईंट पी. हा जो पॉईंट आहे याला मी बोलेल लेट्स से पॉईंट एक्स. ठीक आहे. आणि ओ एक्स हे डिस्टन्स किती आहे म्हणजे रेडियस आहे. सो दॅट रेडियस इज 3.2 सेंटीमीटर. आता या पॉईंट पीमधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचं आहे. सो त्यासाठी ओ पीचा मिड पॉईंट मला लागणार आहे. मिड पॉईंट म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो मोर दॅन हाफ डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचा, आर्क मार्क करायचा. त्यानंतर इथे ठेवणार आपण कंपास आणि अशा 2 आर्क मार्क करणार. हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे हे 2 यामधून पास होणारी जी लाईन असेल ती लाईन या ओ पीला जिथे इंटरसेक्ट करेल तो पॉईंट असणार मिड पॉईंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. सो हा अँगल असणार आहे 90 डिग्री आणि ही लेंथ सारखी असणार आहे. ठीक आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट बोलूया आपण एम. ॲक्च्युली आता या केसमध्ये काय होतं बघा, हे टोटल 6.4 सेंटीमीटर डिस्टन्स होतं. ही डायमीटर होती, ही रेडियस होती. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की मिड पॉईंट कोणता मिळणार आहे. ही जी ओ एक्स आपण रेडियस कन्सिडर केली ना, हा जो पॉईंट एक्स आहे तोच पॉईंट मिड पॉईंट म्हणून ॲक्ट होणार आहे. समजते काय सांगते? टोटल 6.4 डिस्टन्स घेतलेला आहे, याचा मला मिड पॉईंट पाहिजे ना, म्हणजेच हा पॉईंट असणार. कारण ही आहे रेडियस दॅट इज 3.2 सेंटीमीटर. त्यामुळे एक्स आणि एम सारखाच पॉईंट असणार आहे थोडक्यात. ओके. आता मला काय करायचं आहे, सर्कल ड्रॉ करायचं आहे विथ रेडियस ओ एम. सर्कल ड्रॉ करण्यापेक्षा जस्ट आपण आर्क मार्क केले तरी चालणार आहे. एक आर्क इथे आणि एक आर्क इथे. हे जे 2 पॉईंट असणार आहे, हा असेल पॉईंट क्यू आणि हा असणार आहे पॉईंट आर.
पी क्यू आणि पी आर आपल्याला जॉईन करायचं, त्या दोन असणारे टँजंट, रिक्वायर्ड टँजंट पॉईंट पी क्यू आणि पी आर. So PQ and PR are required tangent. आता यामध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर सुद्धा फाइंड करण्याची गरज नव्हती. जसं मी आधी सांगितलं, हा 6.4 टोटल आहे, म्हणजे ही रेडियसच नाही, म्हणजे हा जो पॉईंट आपण सर्कलवरचा हा जो पॉईंट आहे ना, ह्या पॉईंटमधूनच आपण लगेच आर्क मार्क करू शकतो. बट आपल्याला जी स्टँडर्ड प्रोसिजर फॉलो करायची, त्यामुळे आपण इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. एक सर्कल ड्रॉ करायचं ज्याच्या सेंटर असणार आहे पी. रेडियसची कंडिशन दिली नाही, त्यामुळे कोणत्याही एका रेडियसचा सर्कल तुम्ही ड्रॉ करू शकता. ड्रॉ अन आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर. त्यानंतर आपल्याला एक आर्क ड्रॉ करायचा, आर्कचं मेजर 100 डिग्री. ड्रॉ टँजंट टू सर्कल ॲट पॉईंट ए अँड बी. तर हे जे पॉईंट आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी, इथे आपल्याला सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे आहे. आता सर्कलवरच्या 2 पॉईंटवरून सर्कलला टँजंट ड्रॉ करायचं आहे. यामध्ये आपल्याला सेंटरचा यूज करायचा, कारण ही कंडिशन दिलेली नाही आहे, त्यामुळे आपण कोणते एक मेथड फॉलो करू शकतो. त्यामध्ये सिम्पलेस्ट कोणते की विथ हेल्प ऑफ सेंटर ऑफ सर्कल, तर ती मेथड आपण इथे यूज करणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन समजलं काय सांगितलं आहे. ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी. एक सर्कल आहे, एक सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. रफ फिगर आपण सगळ्यात आधी ड्रॉ करू. या सर्कलचं सेंटर आहे पी. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉ अँड आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर. आर्क ए बी म्हणजे सपोज हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. तर आपल्याला ए बीचं मेजर किती पाहिजे, 100 डिग्री. मग आपण डायरेक्ट असा 100 डिग्री या मेजरचा आर्क ड्रॉ करू शकतो का, तर त्यासाठी आपल्याला यूज करावं लागणार एक प्रॉपर्टी काय सांगते की कोणत्याही सर्कलमध्ये सर्कलचा सेंट्रल अँगल आणि इथे जी आर्क फॉर्म होते, या दोघांचं मेजर नेहमी सारखं असतं. तर ही जर आर्क असेल, याचा करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल असणार आहे हा, राईट. त्यामुळे आर्कचं मेजर 100 डिग्री आहे. आर्क ए बी इक्वल टू 100 डिग्री म्हणजेच काय आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, अँगल ए पी बी इज इक्वल टू 100 डिग्री. ठीक आहे. समजते काय सांगते. आर्क ए बी 100 डिग्री मेजर्स आपण ड्रॉ करू शकत नाही, त्यासाठी आपण यूज करणार सेंट्रल अँगल. कारण आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की आर्कचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगलचं मेजर असतं. सो आपल्याला काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचा, सर्कलचा सेंटर पी घ्यायचं, इथे 100 डिग्री अँगल ड्रॉ करायचा. एक पॉईंट असेल ए, एक पॉईंट असेल बी. त्यानंतर ए आणि बी या 2 पॉईंटमधून आपल्याला 2 टँजंट ड्रॉ करायचे. सो हा पॉईंट आहे, इथून एक टँजंट अशी आपण ड्रॉ करू. हा पॉईंट आहे, इथून एक टँजंट अशी ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. अशा 2 टँजंट आपल्याला ड्रॉ करायचे आहे. सो याला पहिली लाईन एल बोलू, ही लाईन आपण बोलूया एम. दिस इज रफ फिगर. आणि यामध्ये आपण मेन्शन करू, सिन्स मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी बी अँड देअरफॉर अँगल ए पी बी किती असणार आहे, 100 डिग्री. ठीक आहे. आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा ऑफ एनी रेडियस. लेट्स से एवढी रेडियस मी कन्सिडर करते आणि एक सर्कल ड्रॉ करते. सर्कलचा सेंटर आहे पॉईंट पी. या सेंटरला लगेच आपण बोलणार पॉईंट पी. दिस इज पॉईंट पी. ओके. त्यानंतर आर्क पाहिजे आपल्याला. आर्कचं मेजर 100 डिग्री म्हणजे आपल्याला अँगल पाहिजे 100 डिग्रीचा. सो आपण काय करणार, त्यासाठी अँगल ड्रॉ करायचा. सो एक बेस मी कन्सिडर करणार. सपोज अँगलचा एक रे इथे आहे असं. ठीक आहे. हा पॉईंट आहे बी. त्यानंतर मला अँगल पाहिजे 100 डिग्री, म्हणजे मी इथे असं प्रोट्रॅक्टर ठेवणार आणि इथून 100 डिग्रीवरती मी 100 डिग्री 90 अँड देन 100. ठीक आहे. आणि मग इथे सेकंड रे असणार आहे. दिस इज द सेकंड रे. आणि हा जो अँगल आहे, हा अँगल किती असणार आहे, 100 डिग्री. ठीक आहे. हा पॉईंट आहे ए. सो मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू 100 डिग्री. आता पॉईंट ए, पॉईंट बी यामधून आपल्याला सर्कलला ड्रॉ करायचे आहे 2 टँजंट. सपोज मी आता पॉईंट बी पासून सुरुवात करेल. आता या केसमध्ये आपण काय करूया, सर्कलच्या सेंटरचा यूज करूया. सर्कलच्या सेंटरचा यूज करून आपण टँजंट कशी ड्रॉ करतो. ही एक लाईन आहे, या लाईनवरचा हा पॉईंट आहे. या पॉईंटपासून मला एक लाईन ड्रॉ करायची. आता आपल्याला माहिती आहे की ही रेडियस असणार आहे, टँजंट अशी असणार आहे. रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच काय, ही जी लाईन आहे, या लाईनवरचा हा जो पॉईंट बी आहे, इथून मला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. सो परपेंडिक्युलर आपण कसा ड्रॉ करतो, सपोज हा पॉईंट बी आहे, इथे मी कंपास ठेवणार, काही डिस्टन्स घेणार कंपासमध्ये. त्यानंतर एक आर्क मार्क करणार, डिस्टन्स चेंज नाही करणार. या साईडला एक आर्क मार्क करणार. ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे 2 आर्क मार्क केले, इथे कंपास ठेवणार, डिस्टन्स थोडं वाढवणार. आणि त्यानंतर दोन्ही साईडला असे 2 आर्क मार्क करणार. सेम डिस्टन्स इथे ठेवणार, इथे एक आर्क आणि इथे एक आर्क. ठीक आहे.
इथून मला ड्रॉ करायचे आहे परपेंडिक्युलर. आता हे जे 2 पॉईंट आहे या 2 पॉईंटमधून पास होणारी लाईन ऑटोमॅटिकली पॉईंट बी मधून पास होणार आहे आणि ही जी लाईन आहे ही लाईन पी बी या रेला परपेंडिक्युलर असणार आहे. आता ही परपेंडिक्युलर लाईन आहे म्हणजे ही रेडियस आहे, रेडियसला परपेंडिक्युलर आहे म्हणजे ही काय झाली टँजंट. सो दिस इज टँजंट एल. लाईन एल इज अ टँजंट. त्याच पद्धतीने इथे सुद्धा मला आता एक टँजंट ड्रॉ करायची आहे. त्यासाठी ही एक लाईन किंवा ही एक लाईन सेगमेंट किंवा एक रे कन्सिडर करायचं. यावरचा पॉईंट बी ए आहे, या ए मधून मला ड्रॉ करायची परपेंडिक्युलर. सो अगेन काही डिस्टन्स घेणार मी कंपासमध्ये. सेम डिस्टन्स पॉईंट एवर कंपास ठेवून 2 साईडला आर्क मार्क करणार. त्यानंतर या आर्कवर आपण एक पॉईंट ठेवणार. डिस्टन्स थोडं चेंज करणार. सपोज मी एवढं डिस्टन्स घेते, दोन्ही साईडला 2 आर्क मार्क करायच्या. ठीक आहे. आणि हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे यामधून पास होणारी लाईन, हा पॉईंट आणि हा पॉईंट यामधून पास होणारी जी लाईन आहे ही असणार आहे टँजंट. टँजंट दॅट इज लाईन एम. तर ह्या झाल्या 2 टँजंट. तर अशा पद्धतीने आपण आर्कचं मेजर केलं. आर्क इथे ड्रॉ केलं. आर्कचं मेजर म्हणजे सेंटर अँगल. सो त्यावर मला पॉईंट ए पॉईंट बीची पोझिशन मिळाली आणि ए आणि बी या 2 पॉईंटवरून सर्कलला 2 टँजंट ड्रॉ केलेला आहे.